नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी वेदश्री म्हणजे महाराष्ट्राची एंजल घेऊन आले तुमचं एक नवीन ब्लॉग. सॉरी एवढं दिवसानंतर ब्लॉग टाकते कारण स्कूल चालू झाली. स्कूलचा अभ्यास, स्विमिंग ते सगळं मॅनेज करायला खूप डिफिकल्ट जात होतं, म्हणून आज टाकते. कारण आज माझी आणि जिग्नेशची आहे स्विमिंग कॉम्पिटिशन अलिबागला. मग आपण तिथंच जाऊया. तर चला आपण ब्लॉग सुरू करूया. हे तिकडे टाकलंय शिवली होय. आता आम्ही आलो आहे करंजा जेटीला आणि आम्हाला रेवसला जाणारी बोट भेटलेली आहे. रेवसला पोचल्यावर आम्ही अलिबागला जाऊ. चला. इथं आता तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे आणि मच्छी येते तिथनं. तर काकी, सगळे पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव अरुणा वर्तक. आणि तुमचं? आता तुम्ही मच्छी कुठून आणल्यात? करंजावरून. आम्ही सकाळी 5च्या बोटल्याला आलो इथे करंजामध्ये. आणि मच्छी पण खूप भरपूर महाग आहे. बोंबील, वाकटी, कोलंबी, आंबार, जवळा सर्व मच्छी भेटते. सर्व प्रकारची असते मच्छी, पण भरपूर महाग असते ती. बोंबलाची पाटी आहे 2,500 रुपये, कोलंबीची पाटी आहे 3,000 रुपये, वाकटीची पाटी आहे 1,000 रुपये. भरपूर प्रकारची मच्छी आहे, पण भरपूर महाग. आणि या टायमाला मच्छी खूपच महाग असते. ही मच्छी आता तुम्ही कुठे घेऊन चाललात? नौखार रेवसला. या रेवसला चालल्यात. आता तुमच्याकडे जास्ती मच्छी कुठली आहे? सगळ्यात बोंबील. बोंबलाची विक्री जास्त आहे ना, मग सर्वांकडे बोंबीलच आहे. तिथं कोलंबी आहे, कोलंबी आहे. बर्फ मारून साला ओके. आता आम्ही करंजाची जेटी सोडलेली आहे आणि आता आम्ही रेवाच्या दिशेने बोटीने प्रवास करत आहोत. टोपी कशी लागली?
इथे बघू शकता जास्त तरी बोंबीलच आहे सगळ्यांकडे. सगळे बोंबीलच आहेत. तिथे ते थांबलेत.